आपण पाहता आवाज इंडिया मराठी। तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर वापरण्यात आलेल्या गुंगी गुडिया या शब्दावरून सुरू झालेल्या वादावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिले। गुंगी गुडिया हा अपशब्द, शिवी किंवा असंसदीय शब्द नसल्याचं सांगत सार्वजनिक जीवनात काम करताना टीका सकारात्मकतेने घ्यावी असं सपकाळ म्हणाले। इंदिरा गांधी यांनाही सुरुवातीच्या काळात गुंगी गुडिया म्हटलं गेलं होतं, मात्र त्यांनी आपल्या कर्तृत्वातून कणखर नेतृत्व सिद्ध केलं असं उदाहरण सपकाळ यांनी दिलं। सुनेत्रा पवार या विविध प्रश्नांवर मौन बाळगत असल्याचा आरोप करत बीडमधील पत्रकार प्रकरण, अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी तसेच राजकीय घडामोडींवर त्यांनी भूमिका मांडावी अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे। व्यक्तिगत आक्षेपोटी टीका केलेली नाही, तर सार्वजनिक भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलेत असं हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे हा चुकीचा पायंडा जो पडलाय हा इथेच सर्वांनी सोडावा। आज ते आमच्या कार्यालयात आले म्हणून आम्ही उद्या त्यांच्या कार्यालयात जा, कोणी आमचं वासर मारलं आम्ही त्याची गाय मारून दिली, हा आमचा विचार नाही। या गोष्टीचा प्रतिक्रिया आम्हाला देता येईल, मात्र महात्मा गांधी आम्हाला सांगून गेलेत की क्रियेमध्ये जागा प्रतिक्रियेमध्ये नका, म्हणून ते आमच्या कार्यालयात म्हणून आम्ही त्यांच्या कार्यालयात जाऊन उद्या धुडगूस घालणं हे आमची संस्कृती नाही। त्यांनी जरूर आमच्याजवळ यावं, काही चर्चा करावं, आम्ही त्याचं फुल देऊन स्वागत करू। मात्र आजचा जे हिंसक लोक त्यांचा आपण हिस्ट्री जर बघितली, आपण त्यांनी यापूर्वी केलेलं काय काय कांड आहेत ते बघितलं, तर आज त्यांचं येणं म्हणजे हिंसाचाराचाच अनुषंगाने ते इथे आलेले आहेत आणि या हिंसाचाराला कुठेही आपण भारतीय खपून न घेता त्याचा प्रतिकार करत राहू, एवढंच या निमित्ताने सांगतो। गुंगी गुडिया या वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। विरोधकांनी टीका केली म्हणून सत्तेचा धाक दाखवण्याची भाषा लोकशाहीला शोभणारी नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। हिम्मत असेल तर सत्ता बाजूला ठेवून समोर या, आम्ही फुलांनी स्वागत करू असं आव्हान त्यांनी दिलं। आपण गांधीवादी विचारांचा असल्याचं सांगत इंदिरा गांधीवरही सुरुवातीच्या काळात गुंगी गुडिया अशी टीका झाली होती, मात्र त्यांनी संघर्षातून स्वतःला सिद्ध केलं असं वडेट्टीवार म्हणाले। तसेच विद्यार्थ्यांवरील लाठीमार आणि शांततापूर्ण आंदोलनावरील कारवाईचा उल्लेख करत जेव्हा हे घडत होतं तेव्हा सत्ताधारी कुठे होते असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। कोण काय कसली माफी, कशाची माफी, काय बोलल्या तर माफी? सत्तेचे मिंदे लोक सत्तेसाठी कुठल्या आयडिओलॉजी धरू नये का यांची वाटचाल? सत्तेशिवाय जगू शकत नाही, नाहीतर पाण्यातला मासा जसा तडफडून मरतो ना, हे मरतील, यांना कोण विचारणार पण नाही। उद्या सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर सत्तेची झूल आहे म्हणून मस्ती आहे। काय चुकीचं बोललं, काय बोलले चुकीचं, हे अशी दादागिरी करायला आणि आमच्या ऑफिसमध्ये येऊन सांगून आले असते तर आम्ही पण तयारी केली असती। लपून छपून काय येत आहे? आम्ही स्वागत केलं असतं तुमचं बरोबर, फुलं घेऊन, हार घेऊन हातात बरोबर ठेवले असते आम्ही सजवून तुमचं स्वागत करायला। पण हे ज्यांना कुठल्याही आयडिओलॉजी नाही, ज्यांना कुठला विचार नाही, अशा पक्षाच्या माणसांनी बरं काय बोललेत, चुकीचं काय बोललेत? गुंगी गुडिया तर इंदिराजींना बोलले, तेव्हा कोणी रिॲक्शन दिली नाही। त्यांनी कर्तृत्वाने सिद्ध केलंय, ते सुद्धा विरोधात असताना विरोधात राहून पुन्हा सत्तेत, आणि संघर्ष मोठा होता त्यांचा। आता ह्यांचा संघर्ष तसा नाहीच आहे आणि यांना सिद्ध करायला काय अडचण आहे? तुम्ही करा ना। गुंगी गुडिया म्हणणं ही शिवी नाही आहे, वाईट नाही आहे, आणि आज जे बोललेत त्याचा एवढा त्रेधा करायची गरज नाही। गुंगी गुडिया वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेला वाद आता आंदोलनापर्यंत पोहोचलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करत संबंधित वक्तव्याचा निषेध केलाय। यावेळी काही कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात शिरल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत काही आंदोलकांना ताब्यात घेतलं। तसेच काँग्रेस कार्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी काँग्रेसने या वक्तव्याबद्दल सार्वजनिक माफी मागावी अशी मागणी केली असून महिला नेत्यांविरोधातील अशा प्रकारची भाषा सहन केली जाणार नाही असा इशारा दिला आहे। आज सकाळ मी एक सकाळी मी ट्विट पाहिला, त्याच्यामध्ये लिहिलं होतं की गुंगी गुडिया, तर हे आम्हाला अपमानजनक वाटलं
आणि इमिजिएट आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही फोन केला आणि सर्वांना असं वाटलं आहे की काँग्रेस पार्टी हे चांगलं करत नाही, म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादीचे समर्थक आणि वाहिनी साहेबांचे समर्थक आम्ही सर्व आज रस्त्यावर उतरलो आहे. आणि काँग्रेसचे जे लोकांनी हे ट्विट केलं आहे, आमचं असं म्हणणं आहे की ते पुरुष नाही, कारण कुठलाही पुरुष महिलांचा अपमान करू शकत नाही, कारण महिलांचा सन्मान असतो. आणि आपण असं म्हणतोय की महिलांचा जे अपमान करेल तर हिंदुस्थान कधी सहन करणार नाही. आणि जे हे सर्व आम्ही कार्यकर्ते आलो आहे, याच्यामध्ये आम्हाला एकच मुद्दा आहे की काँग्रेसनी माफी मागावी. अगर त्यांनी त्या लोकांनी माफी नाही मागली तर आम्ही त्यांचे मुख्य कार्यालयामध्ये घुसून त्यांना धडा शिकवू आणि सांगू की नारीचा सन्मान कसा करायचा. कोकणातील विद्यार्थ्यांसाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने 50 लाख मोफत वह्यांचं वितरण अभियान राबवण्यात येत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या पुढाकाराने रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलं. या अभियानाअंतर्गत तळा, म्हसळा, मुरुड, नांदगाव, नागाव, अलिबाग तसेच रायगड जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वितरण करण्यात येते. आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला समान शैक्षणिक संधी मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं निलेश सांबरे यांनी सांगितलं. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून मोफत सीबीएसई शाळा, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. 50 लाख मोफत वह्यांचं वितरण अभियान हे कोकणातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. खोपोली शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत मोकाट गुरांचा हैदोस वाढला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. मुख्य रस्त्यावर गुरे तासनतास बसत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असून वाहन चालक, पादचारी आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. रस्त्याच्या मध्यभागी बसलेल्या मोकाट गुरांमुळे अपघाताचा धोका वाढला असून प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. वाहन चालकावर ई-चलनाची कारवाई होते, मग रस्त्यावर बसलेली मोकाट गुरं संबंधित यंत्रणेला दिसत नाही का, असा सवाल खोपोलीकरांनी उपस्थित केलाय. मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करून बाजारपेठ आणि मुख्य रस्ते तातडीने मोकळे करावेत, तसेच रस्त्यांवरील खड्डे व धोकादायक गतिरोधकाची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 2 कार्यालयातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. शासकीय वेळेत अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित असल्याचं पाहणीत आढळून आलं असून त्यामुळे विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. 30 जुलै रोजी दुपारी करण्यात आलेल्या पाहणीत कार्यालयातील अनेक कक्ष बंद आढळलेत. उपअभियंता कक्ष तसेच अभिलेख कक्षालाही कुलूप असल्याचं दिसून आलंय. कार्यालयातील अनेक टेबल खुर्च्या रिकाम्या होत्या. विशेष म्हणजे कार्यालयात कर्मचारी नसतानाही अनेक ठिकाणी लाईट आणि पंखे सुरू असल्याचं आढळलंय. वीज बचतीचे फलक लावलेले असतानाही प्रत्यक्षात विजेचा अपव्यय होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. जंतर मंतर येथे झालेल्या युवकांच्या आंदोलनावरून काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधलाय. आंदोलकांवर लाठीचार्ज न करता त्यांच्याशी समन्वयाने चर्चा करून मार्ग काढला असता तर परिस्थिती वेगळी राहिली असती अशी टीका भाई जगताप यांनी केली आहे. युवकांच्या आंदोलनामुळेच आरएसएस आणि भाजपला रस्त्यावर उतरावं लागलं असून त्यामुळेच आरएसएस प्रमुख मोहन भागवत आता युवकांशी संवाद साधणार असल्याचं भाई जगताप म्हणाले. युवकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी. बघूयात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार भाई जगताप आपल्यासोबत आहे. भाऊ, 4 तारखेला आरएसएसचा कार्यक्रम म्हणून आणि त्या जेनजीला ते मार्गदर्शन करणार आहे. कसं पाहता भाजपच्या आणि आरएसएसच्या भूमिका? आणलं ना देशाच्या जेनजीने रस्त्यावर आणलं की आहे ना, हे देशाच्या पंतप्रधानांना आणि देशाच्या सरकारला तर आणलं नाक मुठीमध्ये घेऊन नाक घासत त्यांना धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घ्यावाच लागला. की आता जर आरएसएसचे प्रमुख भागवतजी हा जर प्रयत्न करत असतील तो त्यांचा अधिकार आहे, त्याने तो करावा. पण आपला पूर्णतः आदर ठेवून भागवतजी ते जेव्हा ते बसले होते उपोषणाला
त्यावेळेला जर आपण तिथे गेला असतात आणि त्यांना जर हे केलं असतं तर ते ह्या गोष्टी घडल्या नसत्या. ही तेच जनजी आहे ज्यांना तुमच्या सरकारने RSSच्या लोकांनी त्यांना आतंकवादी म्हटलं, त्यांना पाकिस्तानमधले लोक तिथे घुसले, ते या असले तुमची वक्तव्य आहेत. त्यामुळे तुम्हाला त्यांनी या देशाच्या युवा पिढीने, युवा ताकदीने तुम्हाला खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये काय ताकद आहे ती दाखवून दिलेली आहे. सरकारला दाखवून दिले, तुम्हालाही दाखवून दिलेली आहे. आणि म्हणून तुम्ही रस्त्यावर आता जर त्यांच्या मेळावे घेत असाल तर तो तुमचा अधिकार आहे, तो घ्यायला काहीही हरकत नाही. परंतु या ताकदीकडे ज्या पद्धतीने आपण दुर्लक्ष केलं आणि ज्या पद्धतीने त्यांना पोलिसांनी मारलं आणि त्यांचे हात तुटले, पाय तुटले, डोकं फुटलं, एक मुली शहीद झाली, तेव्हा सुद्धा मला मोहन भागवतांचं एकही स्टेटमेंट मला माहीत नाही आहे. त्यामुळे हे सगळं जे काय तुम्ही करताय त्याला जेनजी कसा प्रतिसाद देते पाहूया. एकंदरीत ज्या प्रकारे काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर गुंगीगुडिया बोलण्यात आलेल्या आहेत, त्यांना मात्र कुठेतरी कोणत्या संदर्भात बोलण्यात गेलं या संदर्भातलं स्पष्टीकरण भाई जगताप यांनी दिलेलं आहे. कॅमेरामॅन अमरीश लाडसह संतोष मोरे, मुंबई. देशांतर्गत सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळते. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,43,360 वर पोहोचला असून 22 कॅरेट सोन्याचा दर 1,31,413 इतका नोंदवण्यात आलाय. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून चांदीचा भाव प्रति किलो 2,19,310 वर पोहोचलाय. वाढत्या दरांमुळे ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम होत असून आगामी काळात बाजारातील हालचालींकडे सराफा व्यावसायिकांचं लक्ष लागलं आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.